पाकिस्तानने केलेल्या एअर स्ट्राईकवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची प्रतिक्रिया आली आहे। भारतीय सैन्याच्या कारवाईवर अभिमान असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय। राहुल गांधींची एअर स्ट्राईकवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आमच्या सैन्यावर अभिमान असल्याचं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। तर ऑपरेशन सिंदूर नंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही भारतीय सैन्याचं अभिनंदन केलंय। प्रकाश आंबेडकर यांनी काय ट्विट केलंय बघूया। भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं। भारताला सशस्त्र दलांचा अभिमान आहे। भारताचा विजय अशा प्रकारचं ट्विट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर आता प्रतिक्रिया समोर यायला लागलेल्या आहेत। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ही प्रतिक्रिया समोर आली। अरविंद केजरीवाल यांनी भारतीय सैन्याचं अभिनंदन केले। काय म्हणतात केजरीवाल बघूया। भारतीय सैन्य आणि शूर जवानांचा अभिमान आहे। दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत 140 कोटी भारतीय सैन्यासोबत खंबीरपणे उभे आहेत। भारतीय सैन्याचं धाडस हे प्रत्येक देशवासियांचा विश्वास आहे असं ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केलंय। तर शरद पवार यांनी ही ट्विट करत भारतीय सैन्याचं अभिनंदन केलेलं आहे। आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्य दलावर प्रत्येक भारतीयांचा विश्वास आहे। आज तोच विश्वास सार्थ ठरवत भारतीय हवाई दलानं मध्यरात्री 1:30च्या सुमारास अतिरेक्यांच्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक करून पहलगामचा बदला घेतला। पाक नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता ही कारवाई करण्यात आली आहे। भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा देशाला अभिमान आहे। सर्व भारतीय जवानांचं मनपूर्वक अभिनंदन अशा प्रकारचं ट्विट करत शरद पवार यांनी भारतीय सैन्याचं अभिनंदन केलंय। तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा या ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलंय, अभिनंदन केलंय, तर सरकारला पूर्ण पाठिंबा दर्शवलाय। काय म्हणतायत मल्लिकार्जुन खरगे बघूया। पाकिस्तान आणि पीओके मध्ये भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईचा आम्हाला अभिमान आहे। भारतीय सैन्याच्या दृढनिश्चयाचा आणि धाडसाचं कौतुक करतो। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी आहे। राष्ट्रीय एकता ही काळाची गरज आहे। काँग्रेस भारतीय सशस्त्र दलांच्या पाठीशी उभी आहे। राष्ट्राचं हित सर्वोच्च असल्याचं काँग्रेसनं म्हटलेलं आहे।